श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। आता जणू माणुसकी भक्ती ही लयाला गेली की काय असं चित्र वारंवार समाजात पाहायला मिळतंय। त्याच कारणही तसं आहे, कारण चोरट्यांनी देवाला सुद्धा सोडलं नाहीये अशा घटना आपण वारंवार बघतोय। मंदिराची दानपेटी देखील पळवल्याच्या घटना समोर येत आहेत आणि नाशिकमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे। मंदिराची दानपेटी पळवल्याचा CCTV फुटेज आपल्याला प्राप्त झालाय। आपण बघू शकतोय यामध्ये की कशा पद्धतीने मंदिरातच चोरी करण्यात आली। लोकांना देवाची जणू भीती राहिलेली नाही की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय। नाशिकच्या सातपूर शहर परिसरात चोरी, गुन्हेगारी, दरोडे हे नेहमीच झाल्याचं पाहायला मिळतंय। येथील नीळकंठेश्वर मंदिरात दानपेटी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली। सदर चोरीचा प्रकार हा मंदिराच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। आपण पुन्हा एकदा बघू शकतोय कशा पद्धतीने मंदिराचं गेट तोडून हे चोरटे आतमध्ये म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश केला आणि दानपेटी फोडताना दिसतात। मागील काही दिवसांपासून सातपूर परिसरात चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत आणि चोरट्यांचा पोलिसांना काहीच धाक राहिला नाही का असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांकडून विचारला जातोय। नीळकंठेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी कमीत कमी रात्री 2:30 वाजता भुरटे चोरांनी गेटवरून उडी मारून दानपेटीतील आषाढ व श्रावण महिन्याची भाविकांची दान दिलेली रक्कम त्या ठिकाणी त्यांनी चोरून सर्वात पहिले पुढलं गेट तोडण्यास गेले। पुढलं गेट तुटलं नाही। पलीकडलं कुट्याच्या बाजूचं आमचं गेट तोडायला बघितलं, ते पण तुटलं गेलं नाही। पलीकडलं रोडच्या साईडनी जे छोटं गेट होतं ते तोडून आमचं जे फलक होतं तिथं सूचनेचं लावलेलं ते त्यांनी साईडला करून त्यानंतर तिथील दानपेटी आतमध्ये जाऊन त्यांनी फोडून त्यांच्या बॅगीत शाकीमध्ये भरले गेले नाही। त्यांनी आतमध्ये एक गोणी आणली होती, त्या गोणीमध्ये नोटा व चिल्लर रक्कम सगळी भरून तो चोर बाहेर निघताना त्याच्यामध्ये कमीत कमी अशी शक्ती होती का त्याला उचलल्या गेली नाही। अशी गोणी त्यांनी अशी वाकून उचलून त्या गेटच्या वरतून बाहेर काढून मोटरसायकलवरती फळ झाली ती। चोरट्यांनी आता तर थेट मंदिराची दानपेटी चोरून नेल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच बोट ठेवलंय। त्यामुळे या भागात नेमकं चाललंय तरी काय आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई का केली जात नाही असा संतप्त सवाल स्थानिकांकडून विचारला जातो। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।